आज इथे मला हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने जी काही फेसबुक लाईव्हची सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजमध्ये इथे बोलवलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही सध्या सहकारी सोसायट्यांचे संदर्भातले जे काही सर्क्युलर्स किंवा नियम असतील त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मला आज इथे सांगितलं आहे. आजचा हा जो विषय आहे, साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्या दरम्यान आपल्याला कोरोना आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या शब्दांना आपल्या कानावर पडण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत म्हणजे मार्चच्या 15 तारीख किंवा त्याच्या आसपासपर्यंत जवळपास अर्ध्या जगाला कोरोनाने विळखा घातलेला जे काही बलाढ्य देश आहेत, अमेरिका असेल, स्पेन, इटली, जर्मन, चायना अशा अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला होता. आणि त्यावेळी 14 मार्च 2020च्या दरम्यान आपल्या इथे साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात आली. साथरोग अधिनियम म्हणजे काय, तर एपिडेमिक डिसीज ॲक्ट हा 1897ला सर्वप्रथम अस्तित्वात बनवण्यात आला होता. सुदैवाने आज जे कोणी आपण सर्वजण इथे आहोत यांच्या जीवनकाळात अशी आपत्कालीन परिस्थिती इतकी भयानक कधी आली नव्हती. यापूर्वी जी काही आली ती प्लेगची साथ होती. आणि या प्लेगची साथ ज्यावेळेस भारतात आलेली त्यावेळेस ब्रिटिशांद्वारे हा कायदा बनवण्यात आलेला. त्यावेळी हा छोटा कायदा होता 4 कलमांचा. आणि ज्यावेळेस अशी आपत्कालीन स्थिती येते, प्लेग किंवा अशी साथरोगची स्थिती येते, त्यावेळेस हा अंमलात आणला जातो. त्यामुळे हा ज्या विशेष परिस्थितीत कायदा अंमलात आणला जातो त्याच्या आधीची परिस्थिती आणि त्याच्या नंतरची परिस्थिती यामध्ये बरंच अंतर असतं. कायदा अंमलात आणल्यानंतर जे काही सक्षम अधिकारी असतात शासनाचे, उदाहरणार्थ वेगवेगळे जिल्हाधिकारी आपण म्हणू शकतो, वेगवेगळ्या नगर परिषदेचे आयुक्त म्हणू शकतो, महसूल आयुक्त किंवा वैद्यकीय संचालक, असे वेगवेगळे जे अधिकारी आहे यांना सक्षम अधिकारी म्हणून यात म्हटले जाते. या सक्षम अधिकाऱ्यांना साथीचा जो रोग आहे तो थांबवण्यासाठी काही विशेषाधिकार या कायद्यांद्वारे देण्यात आलेले आहेत. जसं आपण बघतो अनेक या 2-2.5 महिन्यांपासून मीडियामध्ये वेळोवेळी या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. वेगवेगळे राजकीय नेते असतील किंवा अन्य लोक असतील यांच्या काही ना काही कमेंट्स येत आहेत. तर आपल्या एक लक्षात असं येतं की कधीही कोणी इमॅजिन न केलेली वेळ ही आलेली असल्यामुळे ह्या वेळेत कसं हँडल करायचं, स्वतःला कसं तारून न्यायचं हे कदाचित कुणालाही आजपर्यंत माहीत नव्हतं, किंबहुना आपण त्यासाठी तयार नव्हतो. त्यामुळे वेळोवेळी शासनाला या संदर्भात काही नियमावली करावी लागते. आधीची केलेली नियमावली ही पुन्हा काही दिवसांनी बदलवावी लागते. ज्याप्रमाणे वेगवेगळे प्रयोग असतात ते प्रयोग कितपत यशस्वी होतात त्यावरून ठरत असते की ते कंटिन्यू ठेवायचे किंवा नाही. तसंच या संदर्भात सुद्धा सुरुवातीला 14 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने एक नियमावली काढली गेली, ज्यामध्ये काही बेसिक गोष्टी होत्या की करोनाबाधित देशामध्ये ज्या लोकांनी प्रवास केला आहे अशा लोकांना आयडेंटिफाय करणं, त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे स्टॅम्प मारणं, तसंच त्या लोकांमध्ये कुठलेही करोनाचे लक्षणं नसतील तर त्यांना त्यांच्या घरामध्येच क्वारंटाईन करून ठेवणं. जर ते ऐकायला तयार नसतील तर त्यांना शासनाच्या केंद्रामध्ये नेऊन तिथे ठेवणं. आणि ज्या लोकांमध्ये असे काही लक्षण असतील अशा लोकांना क्वारंटाईन सेंटर जे आहे शासनाने त्या ठिकाणी ठेवण्याची तरतूद त्या होती. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांना कुठलाही एरिया हा प्रतिबंधित करण्याची पॉवर असल्याबाबतची नियमावलीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्या अंतर्गत सुरुवातीला ज्या ठिकाणी बिल्डिंग्समध्ये किंवा एरियामध्ये असे पेशंट पॉझिटिव्ह सापडू लागले त्या ठिकाणी त्यांनी तो एरिया पूर्ण प्रतिबंधित केला. मग काही काळाने लक्षात आलं की इतकं सगळं मॅनपॉवर कमी पडत असल्यामुळे मग त्यात थोडेसे बदल करून मग फक्त ती ज्या बिल्डिंगमध्ये मिळालं ती बिल्डिंगच प्रतिबंधित करण्यात आली.
त्यानंतर आता सध्या ज्या फ्लोअरला किंवा ज्या विंगला पेशंट मिळतात ती विंगमधील तो फ्लोअरच प्रतिबंधित करण्यात यावा अशी सध्या नियम शासनाने काढलेले आहेत. तर ह्या ज्या 14 मार्चचे नियम होते या नियमांच्या अंतर्गत शासनाने कुठलेही वाहन कुठे जावे किंवा जाऊ नये, कुठल्याही लोकांनी प्रवास करावा करू नये अशा सर्व गोष्टींवर निर्बंध त्याच्यामध्ये टाकले होते. आणि ज्याच्या मागे एकच उद्दिष्ट होतं की ही जी काही कोरोनाची चेन आहे ही चेन ब्रेक करता यावी. जर आपण सोसायटी विषयात जर पाहिलं, गृहनिर्माण सोसायटीच्या संदर्भात जर पाहिलं तर सुरुवातीला वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही ना काही त्यात नोटिसेस काढल्या की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करीत असताना सोसायटीमधील सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कुठली काळजी घ्यावी. जर उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर ठाण्याच्या कलेक्टरनी जी नियमावली काढली त्यानुसार प्रत्येक सोसायटीच्या गेटवर सॅनिटायझर ठेवण्यात यावे व बाहेरून आतमध्ये येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने स्वतःचे हात सॅनिटाईज केल्यावरच आत यावे असा त्यात नियम होता. दुसरा नियम त्यात असा होता की सोसायटीच्या ऑफिस बेअररने सोसायटीतील सर्व सदस्यांना जो काही आवश्यक किराणा माल लागणार आहे किंवा भाजीची जी आवश्यकता आहे ती त्यांच्याकडून सगळी एकत्रितरित्या नोंद करून घेऊन नजीकच्या दुकानदाराला त्याबाबतची ऑर्डर देऊन आपल्या सोसायटीच्या गेटपर्यंत तो सामान बोलवावा आणि मग तिथून तो जो काही सामान आहे तो सोसायटीच्या वेगवेगळ्या सदस्यांना वितरित करण्यात यावा असा त्यात निर्देश दिला होता. पण हे सर्व करीत असताना कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही अशी खबरदारी घेण्यासाठी त्यात सांगण्यात आलं होतं. कालांतराने असं लक्षात आलं की हे 2 ते 3 नियमच पुरेसे नाहीत. त्यामुळे पुन्हा काही दिवसाने त्यात सर्क्युलर आले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉईंट रजिस्ट्रार यांनी जी नियमावली काढली त्याच्या अंतर्गत सॅनिटायझर्स गेटवर ठेवणे, किराणा माल भाजीमालाची ऑर्डर्स एकत्रितरित्या घेणे, सोसायटीमधील जे कॉमन एरियाज आहे म्हणजे लिफ्ट असेल, स्टेअरकेस असेल किंवा बेंचेस असतील यांना वेळोवेळी सॅनिटाईज करणे, त्यानंतर जे काही सोसायटीमध्ये सर्वांचे एकत्रितरित्या वापरण्याचे ठिकाणं आहेत अशा ठिकाणांवर गर्दी जमू नये किंवा अशा ठिकाणांची वापर बंद करण्यात यावा असे सुद्धा मार्गदर्शन असे आदेश त्यात देण्यात आले होते की उदाहरणार्थ स्विमिंग पूल असेल, एखादं क्लब असेल किंवा गार्डन असेल तर पुढील आदेश येईपर्यंत या सर्वांचा वापर करू नये असा आदेश त्यात देण्यात आला होता. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते त्या आदेशांद्वारे की जर सोसायटीमध्ये जर कोणी विदेश यात्रा केलेली कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडे नीट लक्ष देणे, ती व्यक्ती सर्व नियमांचे पालन करीत आहे की नाही हे सर्व बघणे, कोणाला जर लक्षणं दिसले या आजाराचे तर त्वरित त्याबद्दल योग्य त्या ठिकाणी माहिती पोचवणे, तसेच सर्व सदस्यांनी गरज असल्यावरच बाहेर जावे अन्यथा जाऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही पूर्णपणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर असेल असे ह्या नियमांनुसार सांगण्यात आले होते. तसेच जे काही सोसायटीमध्ये सिनियर सिटीजन्स किंवा हँडिकॅप पर्सन्स असतील यांची विशेष काळजी घेण्यात यावी असे सुद्धा निर्देश त्यामध्ये दिले होते. याचप्रमाणे जे वेळोवेळी काही नियम बदलवण्यात आले त्याच्यामध्ये पुढे असं लक्षात आलं की सोसायटींमध्ये काही ना काही वाद त्यात होत आहेत. तर हे जे वाद त्याच्यामध्ये निर्माण होत आहेत तर नेमके सोसायटीचे पदाधिकारी यांनी अशा वेळेस काय केलं पाहिजे आणि सोसायटीच्या सदस्यांनी काय केलं पाहिजे, दोन्ही प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. एकतर सोसायटीचे पदाधिकारी ते पदाधिकारी असल्याचा आविर्भावामध्ये मुद्दामहून कोणाला त्रास देऊ शकतात किंवा सदस्य सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं मुद्दाम त्यांचं ऐकू नये म्हणून त्यांना त्रास देऊ शकतात. अशा दोन्ही शक्यता आहेत. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे तर समजा जर एखाद्या
पदाधिकाऱ्याने सांगितलेली बाब जर एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल तर पदाधिकाऱ्याने त्याला लेखी स्वरूपात ते कळवलं पाहिजे की आपण जे काही निर्देश दिलेले आहेत सक्षम अधिकाऱ्यांनी त्याचे पालन करीत नसून त्याचे पालन करावे, आणि तरीसुद्धा जर त्यांनी पालन केले नाही तर त्याबाबतचे आपण जी काही योग्य ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशन असेल किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये आपण त्याची माहिती दिली पाहिजे. याबद्दलचे ही आपण जी सांगतो ती बाब खरी आहे याबद्दलचे पुरावे म्हणून आपण जर आपल्या सोसायटीमध्ये CCTV असेल तर त्याचे फुटेज देऊ शकतो, किंवा आपण त्याला वेळोवेळी कळवले होते की सदर सदस्याकडनं नियमाचा भंग होत आहे, असे पुरावे आपण त्या पोलीस स्टेशन किंवा तत्सम ठिकाणी दिले पाहिजे. आता असा भंग जर एखाद्या व्यक्तीकडनं झाला तर तो एपिडेमिक डिसीज ॲक्टच्या अनुसार जी काही दिलेलं आहे की कलम 188 च्या अंतर्गत गुन्हा म्हणून त्याची नोंद होऊ शकते आणि सदर गुन्हा हा दखलपात्र व अजामीनपात्र असू शकतो. या गुन्ह्यामध्ये जर समोरच्या व्यक्तीला शिक्षा झाली तर 6 महिन्यापर्यंतची शिक्षा त्याला होऊ शकते. तसंच जे काही अन्य गुन्हे आहे म्हणजे सोसायटीच्या सदस्यांनी जर एखाद्या सदस्याला क्वारंटाईन करून ठेवलेलं आहे परंतु त्याचे पालन त्याने केले नाही व त्याच्या वागणुकीमुळे व त्याच्या वावरामुळे अन्य कुणाला त्याचा इफेक्ट झाला किंवा अफेक्ट होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळी 271 भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत त्याच्यावर केस होऊ शकते आणि दोषसिद्धी झाल्यास त्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसंच बऱ्याचदा हेही आपण पेपरमध्ये वाचतो की अनेक ठिकाणी जे काही कोरोना योद्धा आहेत म्हणजे एपिडेमिक डिसीज ॲक्टच्या जी काही अमेंडमेंट केली गेली त्याच्यामध्ये हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल ही एक व्याख्या देण्यात आलेली आहे, आणि या व्याख्येच्या नुसार जी कोणी व्यक्ती साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी तिला काम दिलं गेलं असेल अशी व्यक्ती हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल म्हणून गणली जाईल असं यात म्हटलं आहे. म्हणजे फक्त त्यात डॉक्टर्सच येतील का तर नाही, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, पॅरामेडिकल सोशल वर्कर आहे, आशा वर्कर आहेत, स्वच्छता कर्मचारी सुद्धा आहेत की जे सर्व अशा प्रकारचे कामकाज करीत असतात, किंवा अशा आयसोलेशन सेंटर, क्वारंटाईन सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये काम करत असणारा अन्य स्टाफसुद्धा आहे. तर अशा जे काही कोरोना योद्धा आहेत त्यात पोलीससुद्धा येतात किंवा अत्यावश्यक सेवा देणारे सुद्धा येतात. अशा पैकी कोणी जर आपल्या सोसायटीत राहत असेल तर त्याला अनावश्यक त्रास आपल्याकडून देता कामा नये. बऱ्याचदा असं ह्या येत्या काही दिवसामध्ये ही प्रचलित म्हण झालेली आहे की लोकांना डॉक्टर हवा तो दवाखान्यात पण आपल्या बिल्डिंगमध्ये नको. त्यामुळे जर अशा लोकांना जर सोसायटीच्या सदस्यांकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर जी काही अमेंडमेंट केली आहे या साथरोग अधिनियमाच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गत हा गंभीर गुन्हा असून त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद त्यामध्ये आहे. आता आपण विचार सहज आपल्या मनात येईल की त्या व्यक्तीने त्याच्या ड्युटीवर असताना आपण त्याला काही त्रास दिलेला नाही, तो तर आपल्या सोसायटीत असताना आपण त्याला काहीतरी त्रास दिला, तर ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा कोणत्याही हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनलला तो असेल त्या ठिकाणी त्याला जर त्रास दिला जेणेकरून त्याला सोपवलेल्या कामामध्ये कामावर त्याचा परिणाम होत असेल तर सदर बाब ही व्हायलन्स म्हणूनच गणली जाईल असं कायद्यामध्ये दिलेलं आहे. आणि हा कायदा जो आहे हा विशेष या परिस्थितीला अनुसरून यात बदल केले असल्यामुळे हा खूप कडक करण्यात आला आहे, याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे. या कायद्यामध्ये आधी म्हणजे आपण जे युजली म्हणतो की 99 दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा व्हायला नको, किंवा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी नाही असं जे आपण नेहमी म्हणत असतो. पण ते ज्या कायद्यांमध्ये प्रिझम्पशनचे क्लॉज आहे या कायद्यामध्ये ज्या व्यक्तीला
आरोपी म्हटले आहेत तोच गुन्हेगार आहे असे प्रिझ्युम केलं जाईल, असं या अशा प्रिझम्पशन असलेल्या कायद्यामध्ये तरतूद असते. तशीच तरतूद ह्या कायद्यात सुद्धा आहे. म्हणजे त्या व्यक्ती अन्य IPCच्या अन्य गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सिद्ध करायचे असते की त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे. पण जसं एपिडेमिक डिसीज ॲक्ट आहे किंवा असे विशेष कायद्यांमध्ये ज्यात प्रिझम्पशनचे क्लॉज आहेत, त्यात आरोपीने सिद्ध करायचे असते की त्याने गुन्हा केलेला नाही. जर तो ते सिद्ध करू नाही शकला तर कोर्ट त्याला तो दोषीच आहे आणि त्यानेच तो गुन्हा केला असे गृहीत धरेल. त्यामुळे हा कायदा तसा खूप स्ट्रॉंग बनवलेला आहे. आता विषय येतो की एखादा पदाधिकारी जर त्याचा गैरफायदा घेत असेल तर पुन्हा तीच प्रोसिजर आपण अवलंबू शकतो की त्या पदाधिकाऱ्याने जे काही चुकीचे वर्तन केले की स्वतः तो ह्या सगळ्या समजा तो सोसायटीच्या स्विमिंग पूल किंवा क्लब किंवा अन्य गोष्टींचा वापर करत असेल पण सदस्यांना करू देत नसेल, तर याबाबत सुद्धा आपण त्याचे योग्य ते फोटो किंवा फुटेज किंवा सगळं पुरावे घेऊन त्याची लेखी तक्रार आपण त्या योग्य त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हे जे दोन्ही बाजूने आपण बघतो की सदस्य आणि ऑफिस बेअरर, तर यांच्यामध्ये ह्या काळामध्ये कोऑर्डिनेशन असणे हे फार गरजेचे आहे. मध्यंतरी एक सर्क्युलर काढण्यात आलं शासनाकडून की ज्या काही मीटिंग्स आहे ह्या मीटिंग्स आपण व्हर्च्युअली घेऊ शकतो. म्हणजे कुठल्याही डिजिटल माध्यमांचा उपयोग करून, मग ते कुठले ॲप असतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स असेल किंवा याचा उपयोग करून मासिक मीटिंग आपण कंडक्ट करू शकतो. पण त्यासाठी तीच अन्य जे काही सभांसाठी जे नियम आहेत ते सगळे फॉलो करणे आपण गरजेचे आहे की त्याचा अजेंडा देणे, त्याची नोटीस देणे आणि त्यानंतर ही मीटिंग कंडक्ट करणे. असं एक 24 एप्रिल 2020 रोजी सहकार आयुक्तांकडून असा एक निर्णय काढण्यात आला. तर ही जी काही हा जो काही निर्णय काढला आहे, ह्या निर्णयामुळे आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आपल्या सोसायटीमधील जे काही पेंडिंग विषय आहे त्याबद्दल मेजॉरिटीने निर्णय घेऊन ते कामं आपण करू शकतो. आता पावसाळा तोंडावर आला आहे. अनेकांना हे प्रश्न पडले की ह्या सगळ्या काळामध्ये जर काही पावसाचे किंवा वॉटरप्रूफिंगचे कामं करणे गरजेचे आहे, त्याबद्दल काय? तर नक्कीच अशी आपण मीटिंग घेऊन त्यात रिझॉल्युशन पास करून त्याची योग्य माहिती BMC व संबंधित पोलीस स्टेशनला देऊन ते काम आपण करून घेऊ शकतो. त्या कामासाठी किती मजूर येणार आहेत, त्या कामाला किती कालावधी लागणार आहे, कुठल्या स्वरूपाचे ते काम आहे, असे सर्व माहिती आपल्याला देणे बंधनकारक आहे. तसंच ते जे लोक आपल्या सोसायटीमध्ये येणार आहेत ते सर्व जी काही शासनाने नियमावली काढली की अत्यावश्यक सेवांबाबत कर्मचाऱ्यांनी घेण्याची काळजी, त्यातले सगळे नियम ते फॉलो करीत आहेत की नाही हे सुद्धा आपण बघणे गरजेचे आहे. म्हणजे सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, हँडग्लोव्ज वापरणे व अन्य सर्व गोष्टी वापरणे व नियम ते फॉलो करीत आहे का याची काळजी घेणे आपण गरजेचे आहे. मध्यंतरी आपण मीडियामध्ये पाहिलं असेल, जे माननीय मंत्री नवाब मलिक आहे यांनी एक घोषित केलं होतं की सोसायटीमधील सदस्यांचे ऑक्सिजन लेवल तसेच त्यांचे टेम्परेचर चेक करण्याची जबाबदारी ही त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर असेल व त्यांनी ते न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. नक्कीच सोसायटीचे पदाधिकारी हे काही त्यातले एक्सपर्ट नाही, त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री त्यांच्याकडे नसणार आहे. त्यामुळे ह्या विषयात बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा झाल्या. या विषयासंदर्भात अद्याप कुठलाही लेखी आदेश अजून आलेला नाही, पण अशी घोषणा त्यांनी त्या दरम्यान केली होती. जी काही वेगवेगळे नियम आहेत, तर आपल्याला सगळ्यांना माहिती की सोसायटीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेणं हे कुठलाही पगार वगैरे काही आपल्याला मिळत नसतं. सर्व स्वतःच्या मनाने स्वखुशीने ही सगळी जबाबदारी घेत असतात. पण ह्या सगळ्या अशा जाचक नियमांमुळे बऱ्याच लोकांना वाटू शकतं की आपण हे खरंच करावे का, किंवा आपणच हे का करीत आहोत, किंवा आपण तर यात अडकणार नाही ना. तर याबद्दल एक नक्की आहे की
जे काही डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या जे काही तरतुदी आहेत किंवा अन्यही कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये जर कुठल्याही कंपनीकडून कुठले काही गुन्हे झाले तर कंपनीच्या त्यावेळी जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांना जबाबदार धरले जाईल असा नियम आहे. तसाच नियम यातसुद्धा लागू होऊ शकतो की जर एखाद्या सोसायटीकडनं काही गुन्हा झाला तर सर्व जबाबदार पदाधिकारी ज्यावेळेस गुन्हा घडला त्या जबाबदार असतील. पण याला एक क्लॉज असा आहे की त्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी त्यांनी घेतली होती असं जर ते दाखवू शकले तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही. म्हणजे आपण जर सोसायटीच्या दर्शनी भागावर ही सगळी नियम सगळे लावत आहोत, नंतर आपण वेळोवेळी बऱ्याच सोसायटीचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, अशा ग्रुपवर माहिती सर्क्युलेट करीत आहोत. जर कोणी असे चुकीचे वागले त्वरित त्याला आपण त्याबद्दल विचारणा करतोय किंवा त्या व्यक्तीविरुद्ध कंप्लेंट करतोय. म्हणजे एक अलर्ट पदाधिकारी म्हणून जर आपले काम आपण पूर्ण करतोय तर नक्कीच आपल्या विरुद्ध म्हणजे त्या सोसायटीत जरी अशी काही बाब घडली तरी त्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद होणार नाही किंवा नोंद झाला तरी त्याच्यामध्ये ती व्यक्ती अडकणार नाही. काही जणांना काही ठिकाणी असे लक्षात आलंय की जी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अंडर काही बिल्डिंग्स किंवा काही घरं किंवा काही व्हेकल शासनाने आपल्या ताब्यात घेतली आहे या सगळ्या साथीला रोखण्यासाठी. आणि ती सगळी ताब्यात घेतल्यामुळे ज्या व्यक्तींचे ते सगळे आहेत त्या व्यक्तींना सोसायटीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका सोसायटीमध्ये काही विद्यार्थी राहत होते. 3 फ्लॅट त्या व्यक्तीचे होते, तिथे काही बेड्स ठेवले होते आणि हा सगळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते लोक त्यांच्या घरी निघून गेले आणि मग ती जागा शासनाने विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्यामुळे त्या सोसायटीच्या लोकांकडून भरपूर प्रमाणात त्रास त्या फ्लॅटच्या मालकाला झाला. पण असं करणं हे नक्कीच गुन्हा आहे, कारण ती व्यक्ती सुद्धा ही सर्व साथ थांबवण्यासाठी मदत करणारी आहे आणि शासनाच्या निर्णयानेच ती जे काही आहे ते काम करीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. फक्त असं काही जर आपल्या सोसायटीमध्ये असेल तर सर्व सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ते करताय ना याची काळजी आपण घेतली पाहिजे. काही ठिकाणी पार्किंगच्या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळतं की व्हेकल बाहेर जाऊन आलं पुन्हा सोसायटीमध्ये घेत नाही किंवा त्याबद्दल वाद करतात. तर याबद्दल नक्कीच सोसायटीचे सदस्य पदाधिकारी यांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की हे व्हेकल कुठल्या एरियात जाऊन आलं, ते व्हेकल जाऊन आल्यामुळे त्या व्हेकलवर तर काही असं नाही ना ज्यामुळे आपल्याला त्याचा इफेक्ट होईल. तर तीही गोष्ट बघणे गरजेची आहे की त्या व्यक्तीने व्हेकल आत आणण्यापूर्वी प्रॉपरली ते सॅनिटाईज केलं आहे का आणि मग सॅनिटाईज त्यांना केल्यानंतरच त्यांना आत आणण्यास परवानगी देण्यात यावी. या सर्व काळामध्ये जे काही सोसायटीमध्ये काम करणारे स्टाफ आहेत, मग ते सफाई कर्मचारी असतील किंवा घरकाम करणारी मंडळी असेल, तर नक्कीच त्यांचीसुद्धा काळजी आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. कुठल्याही नियमामध्ये असं लिहिलं नाही की आपण सोसायटीमध्ये अशा काम करणाऱ्या लोकांना ठेवू नये. पण अशा लोकांना काम करण्यासाठी ठेवत असताना नक्कीच आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की ती व्यक्ती कुठल्या एरियातून येत आहे किंवा ती व्यक्ती ही मेडिकली फिट आहे किंवा नाही हे आपण पाहिले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी सिनियर सिटीजन्सला सहाय्य करण्यासाठी काही असिस्टंट असतात, यांना सुद्धा ह्या सगळ्या लॉकडाऊनमुळे बाहेर काढल्यामुळे सिनियर सिटीजन्सला अडचण होत आहे. तर अशा लोकांसाठी आपण सोसायटीमध्ये त्या लोकांच्या घरीच जर राहण्याची व्यवस्था केली तर मात्र ते दोन्ही गोष्टी साध्य होतील की त्या सिनियर सिटीजनची काळजी पण घेणी होईल आणि आपण सुद्धा आपल्यालाही भीती राहणार नाही की ही व्यक्ती बाहेरून रोज येते, ती कॅरियर तर नसेल ना अशी भीती. बऱ्याच सोसायटीचे जे वॉचमन्स असतात तर त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला वाटतं की वॉचमन कोणालाही आतमध्ये येऊ देत नाहीये, परंतु वॉचमन स्वतः कुठे जातोय, तो कोणाकोणासोबत जातोय ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. जे काही सोसायटीमध्ये ऑनलाईन शॉपिंगचे डिलेवरी बॉयज येतात त्यांना डिलेवरी
देण्याच्या संदर्भात त्यांनीसुद्धा डिलेवरी गेटवरच द्यावी. वॉचमनच्या मदतीने त्या सदस्यांना गेटवर बोलवून त्यांना तो सामान देण्यात यावा. व वॉचमन नसेल तर त्या लोकांनी स्वतः खाली येऊन ती सगळी डिलेवरी घ्यावी, असं आपण त्यात केलं पाहिजे. तसंच जसं आपण म्हणतो की गृहनिर्माण सहकारी सोसायट्या असतात, त्यामुळे एकमेका सहाय्य करूच्या नियमानुसार हे सर्व चालत असतं. म्हणून हे जे नियम सगळे आहेत ते नियम थोडेसे फ्लेक्झिबल करायला आपण हरकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्नाचा सोर्स यामुळे बंद झाला असेल लॉकडाऊनमुळे व त्याला जर मेंटेनन्स त्याचं थकीत असेल तर थोडे दिवस थांबायला हरकत नाही व त्याला आपण सांभाळून घेतलं पाहिजे. व अशाबाबत सविस्तर सोसायटीच्या मासिक मीटिंगमध्ये ठराव करून आपण चर्चा करून ठराव पास करून घेतले पाहिजे. त्यामुळे हे सगळे आधीचे नियम असतानाच कालचे नियमसुद्धा आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच गोष्टी शासनाने सुरू केल्या आहे आणि टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. त्यामुळे हे तर नक्की आहे की देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे देश कोरोनाच्या लसीसाठी प्रयत्न करीत आहे, संशोधन करीत आहे, पण अद्याप कुठलेही यश मिळाले नाही व ते कधी मिळेल हे अजून कोणीही सांगू शकत नाही. आणि हे सगळे जे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याचा अर्थ असा नाही की कोरोनाचा रोकथाम झालेला आहे. त्यामुळे यातनं एक गोष्ट आपल्याला लक्षात आलीच असेल की आता कोरोनासोबत जगण्याची त्यासोबत वावरण्याची किंवा ही सगळ्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे आणि त्यानुसार स्वतःच्या कुटुंबियांची व समाजाची काळजी आपण घेतली पाहिजे. कितीही कायदे किंवा नियम बनवले तरी समाजात परिवर्तन घडत नसते, तर ते आपल्या प्रत्येकाच्या वागणुकीतून परिवर्तन घडत असते. त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारे नियमांचे पालन करून ह्या कोरोना विरुद्धची लढाई नक्कीच यशस्वी करू असे मला वाटते. पुन्हा एकदा ह्या व्यासपीठावर मला बोलवलं, मला हा विषय मांडण्यास संधी दिली त्याबद्दल मी हाऊसिंग वर्ल्डच्या पूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी असेच वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स त्यांनी घेत राहावे अशी मी आशा करतो. धन्यवाद.